दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. लखन म्हातारपण येणारे, मृत्यू येणारे, मायबापानं दिलेल्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे ना. आपण रघुकुलाचे आहोत. रामप्रभू लखनजीला नियती सांगतात. मोठ्या भावानं नियती सांगितली पाहिजे, लहान्या भावानं ती ऐकली पाहिजे. ध्यानातच ठेवा, नक्कीच ऐकली पाहिजे. कधीच आई त्याचं सांगत नसतो भाऊ. मोठ्या भावानं नियती सांगितली पाहिजे शिदोडकर, लहान्या भावानं ती ऐकली पाहिजे. हो, रामजी म्हणतात एखाद्या वेळेला भरतानं जरी गादी घेतली नाही ना लखन, तर या गादीचा विचार तुला करावा लागेल. आता तर लखनजीला त्या कैकई मातेपेक्षा रामप्रभूचा जास्त राग येतो. लाल डोळे करून लखनजी म्हणतात, दादा कुणाला गादी सांगताय तुम्ही या लखनला? मला गादीची गरज नाही, मला मुक्तीची गरज नाही, मला फक्त माझ्या दादाची गरज आहे. काय बंधू प्रेम आहे महाराज, मला फक्त माझा दादा पाहिजे. म्हणून मी सांगत असतो, रामायणात रामाची सावलीच पडली नाही. आपण चाललो ना उन्हात, आपली सावली पडते, प्रत्येकाची सावली पडते. रामायणामध्ये रामाची सावलीच पडली नाही. का पडली नाही? सावलीच्या ठिकाणी लखन उभा होता. रामाची सावली लखन आहे महाराज. राम सत्य आहे तर लक्ष्मण समर्पण आहे. ध्वजा फार सुंदर फडकते म्हणतो ना आपण. काय ध्वजा आहे माझ्या शिवाजी महाराजांच्या. छत्रावर ध्वजा फडकते, रायगडावर ध्वजा फडकते, तोरण्यावर ध्वजा फडकते. समुद्रात किल्ला आहे आमच्या कृष्णा ठाकर महाराजांनी मला नेलं होतं. जंजिऱ्याला किल्ला दाखव, तिथं ध्वजा फडकते. पण त्या ध्वजेला काठी फार महत्वाची. काठी म्हणजे लक्ष्मण आहे महाराज. ध्वजा जरी फडकत असेल ना, समर्पणाची गरज आहे रे. काठीने समर्पण दिलं तेव्हा ती ध्वजा फडकत असते. तसं राम आहे, पण रामाला समर्पण देणारा लक्ष्मण सुद्धा लागतो.